हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ किचन मॅजिक विथ मोनाली या चॅनलमध्ये स्वागत आहे. बघू शकतात तुम्ही किती खरपूस आवाज येतोय बघा. 2 फ्लेवरचे आपण खाकरा बघणार आहोत. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. लाईक केलं नसेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग बघूयात. 1 कप गव्हाचं पीठ घेतलं, अर्धा कप बेसन पीठ, जिरं, मीठ, हळद, लाल मिरची पावडर, तिखट आवडत असेल तर, चाट मसाला, त्याला थोडं पाणी टाकून आपण गोळा मळून झाला आपला गोळा तयार. थोडंसं हातावर तेल घ्यायचं, तेल लावून 10 मिनटं साईडला ठेवायचं. पापड झाकून 10 मिनटं साईडला ठेवून झाले आपले 10 मिनटं. परत हातावर थोडंसं तेल घ्यायचं आणि परत त्याला सॉफ्ट करायचं. थोडा 2-3 मिनटासाठी सॉफ्ट करायचं. झालं सॉफ्ट. अशी लाटी घ्यायची, हातावर गोल गोल करायचं आणि मग चपाती कशी लाटतो तशी लाटायची. पण हा कळीचा पापड कसा बारीक असतो तसं बारीक लाटायचं. पीठ लावून घेऊ एकदम बारीक. खूप छान येतो असं खाकरा या पद्धतीने केल्याने. पूर्ण दाखवा. साईडचं आपण कट करून घेणार आहोत. कसलंही गोल झाकण असेल थोडंसं मोठं तर त्या झाकणने कट करून घ्यायचं, किंवा वाटी असेल, झाकण असेल, कोणत्या साईजचा तुम्हाला खाकरा हवा आहे त्या साईजने कट करून घ्यायचं. मी पूर्ण बारीक केलं आहे. या साईजने कट करून घ्यायचं. झाला आहे आपला, बघू शकतो एकदम पूर्ण बारीक केला आहे. आणि तवा पूर्ण मीडियम गॅसवर राहू द्यायचं तापून. मग अशा पद्धतीने वाटी, कापड असेल तशा पद्धतीने आपण असं प्रेस करत भाजायचं त्याला कमी गॅसवर. पूर्ण कमी पण नाही, पूर्ण जास्त, मीडियम, एकदम मीडियम. असं प्रेस करत दोन्ही साईडनं असं भाजायचं आहे. प्रेशर हँडल पण येतं, त्याच्यानेही तुम्ही भाजू शकतात. बघू शकता छान भाजला गेला. थोड्या वेळाने खूप खरपूस होऊन जातो. आता गरम, थोडा नरम. परत दुसरी लाटी घेतली आणि त्याच पद्धतीने लाटून घ्यायचं. अशाच पद्धतीने लाटला आहे, त्याच पद्धतीने भाजणार पण. आणि मी पेरी पेरी मसाला घेतला आहे, त्यात थोडंसं ऑइल घेतलं आहे, त्याच्यामध्ये टाकून मसाला आता लावून देणार आहे त्याला. पूर्ण खाकऱ्यांना तसंच करणार आहे, पण 2 फ्लेवर आहे, एक पेरी पेरी आणि एक पाणीपुरी. पाणीपुरी मसालाही मी तसंच लावला आहे तेलमध्ये टाकून. पाणीपुरी मसाला आहे तसंच लावला आणि एक पेरी पेरी. बघू शकतात एकदम छान, खूप छान. अशा पद्धतीने करा, टेस्ट पण एवढी छान आहे. या पद्धतीने केल्याने खूप छान लागतो. नक्की ट्राय करा आणि कमेंट करा कसा आला तुमचा. पण अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत भेटूया.